जमिनी संदर्भातल्या कागदपत्रांच्या अनेक अडचणींबाबत आपण याआधी माहिती घेतलेली आहे। तेव्हा आता आपण जाणून घेणार आहोत सातबारावरील शेऱ्यांसंदर्भात। म्हणजे तुमच्या सातबारावरती जर पुनर्वसनासाठी राखीव असा उल्लेख किंवा गावातील मोकळी जमीन तुम्ही पूर्वजांपासून करत असाल, कसत असाल आणि त्यावरती आता शासन म्हणून जर शेरा असेल तर नेमकं काय करायचं, म्हणजे ही गायरान जमीन म्हणजे काय किंवा ही जमीन खासगी वापरासाठी वापरता येते का आणि शासन निर्णय नेमकं काय सांगतो ते आपण पाहूया। गायरान जमीन म्हणजे सरकार अधिगृहित जमीन आणि ही जी सरकार अधिगृहित जमीन असते अशी जमीन ज्यावरती जनावर चरण्यासाठी, जळाऊ लाकडं मिळवण्यासाठी, स्मशानभूमी किंवा मग सरकारी ऑफिसला देण्याकरता ही जमीन राखीव ठेवली जाते किंवा या जमिनी राखीव ठेवल्या जात होत्या, जिच्यावरचा ताबा किंवा मालकी हक्क हा फक्त सरकारचा असतो। गायरान जमीन सरकारकडून भाडे तत्वावरती मिळते, मात्र अतिक्रमण वाढत असल्याने मध्यंतरी ह्या ज्या जमिनी आहेत या आदिवासींच्या नावावरती करण्याचं धोरण हे अवलंबण्यात आलं होतं, पण अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये। गायरान जमीन ही कुणाच्याही नावावरती होत नाही, तर त्याची शासन दरबारी फॉर्म 1E वरती नोंद होते। म्हणजेच या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण केलं तर त्याची दप्तरी नोंद होते। तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक वापरासाठी गावातील एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी 5% जमीन ही गायरान क्षेत्र म्हणून असावी असा नियम आहे आणि गायरान जमिनीवरती मालकी शासनाची, पण ताबा मात्र ग्रामपंचायतीचा असतो। त्यामुळे ग्रामपंचायतींच्या ताब्यातील गायरान जमिनींच्या सातबाऱ्यावरती शासन असाच उल्लेख हा ठेवावा लागतो आणि इतर अधिकार त्या स्तंभातच संबंधित ग्रामपंचायतींचं नाव नमूद करावं लागतं। तेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 12 अन्वये गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी या वनासाठी, राखीव जळणासाठी, गावातील गुराढोरांकरता, मोफत कुरणासाठी, राखीव गवतासाठी, वैरणीसाठी, दहनभूमीसाठी किंवा दफनभूमीसाठी, गावठाणासाठी, छावणीसाठी, बाजारासाठी, कात्री कमावण्यासाठी अशा अनेक कामांसाठी कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी वेगळं ठेवणं हे कायदेशीर असेल आणि या जमिनींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीवाचून दुसऱ्या कारणासाठी उपयोग करण्यात येणार आहे अशी देखील तरतूद त्यामध्ये आहे। तेव्हा अशा जमिनींपैकी मोफत कुरणासाठी, गवतासाठी किंवा मग वैरणीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ज्या जमिनी आहेत त्याला गावरान जमीन असं म्हटलं जातं। पण अनेक वेळा असं आढळून येतं की गावरान जमिनी ज्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात देखभालीसाठी दिल्या जातात, पण त्या जमिनींवरती शासनाची कोणतीही परवानगी न घेता त्या गावात ग्रामपंचायत, शाळा किंवा मग संस्थेचं कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालय त्या ठिकाणी बांधलं जातं आणि भीतीमुळे याला विरोध देखील होत नाही। पण हे जे बांधकाम असतं ते शासकीय जमिनीवर केल्यामुळे संबंधिताला योग्य परवानगी घेण्याची किंवा तशी समज देण्याची गरज हे काम तलाठ्याचं असतं। त्या तुमच्या गावात असं काही झालंय का याची खातरजमा करून घ्या आणि तुम्हाला माहितीचा अधिकार यासाठी वापरता येईल। तेव्हा गायरान जमीन ही गावच्या उपयोगासाठी ठेवलेली जमीन असते आणि ती खासगी व्यक्तीला देता येत नाही। केंद्र सरकारचे काही प्रकल्प असतात तरच ती त्या ठिकाणी देता येते, त्या ठिकाणी वापर करता येतो। आणि आता जमिनीचं हस्तांतरण जर का झालं असेल तर गायरान जमीन कुणी आणि कोणत्या कारणासाठी दुसऱ्या व्यक्तीला दिली यावरून पुढची कार्यवाही ही ठरू शकते। तेव्हा ग्रामपंचायत कार्यालय गायरान जमीन खासगी वापरासाठी दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकत नाही, ते एकदा नीट चेक करा। आणि सर्वोच्च न्यायालयाने 28 जानेवारी 2011 ला दिलेल्या आदेशात असं म्हटलंय की गायरान जमिनीचं सार्वजनिक वापरासाठीच्या जमिनी म्हणून असलेलं स्थान जे आहे ते अबाधित ठेवण्यासाठी त्यांना अहस्तांतरणीय असा दर्जा देण्यात आला होता। तेव्हा शासन निर्णय आता नेमका काय सांगतो हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊयात। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने 2011 साली घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय नेमका काय आहे, तर गायरान जमिनी अथवा सार्वजनिक वापरातील जमिनींचा अन्य जमीन उपलब्ध नसल्यास फक्त आणि फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक सुविधा प्रकल्पासाठी वापरण्यासाठीचा विचार करावा। आणि नंबर 2 म्हणजे गायरान जमीन कोणतीही व्यक्ती, खासगी संस्था, संघटना यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करण्यात येऊ नये। तेव्हा गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश हे उच्च न्यायालयाने दिले होते आणि या आदेशानंतर अतिक्रमण काढण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरू देखील झाली होती। मात्र नोटीस मिळाल्यानंतर अनेक लोक हे बेघर होतील, त्यामुळे सरकारने यावरती निर्णय घेण्याची विनंती राज्यभरातून करण्यात आलेली होती आणि या प्रकरणात आता आणखी एक दिलासा मिळालेला आहे, तो म्हणजे राज्य सरकारने बजावण्यात आलेल्या नोटीसींवरती आता मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली स्थगिती ही पुढील सुनावणीपर्यंत आता कायम ठेवण्यात आलेली आहे। तेव्हा पूर्वी गायरान जमिनीवरती केवळ जनावरं चारली जात होती, मात्र अशा जमिनीवरती ना सरकारचं लक्ष आहे ना तिथल्या लोकप्रतिनिधींचं। त्यामुळे ज्याच्या शेतालगत जमीन आहे तो शेतकरीच या जमिनीवरती अतिक्रमण करवता लागलेला आहे, असं काही ठिकाणी चित्र दिसतंय। एवढंच नाही तर आता ही जमीन
वहीत देखील होतीये। त्यामुळे म्हणजे सरकारच्या जमिनीवरती काही शेतकरी उत्पादन घेताना दिसतायत। त्यामुळे ज्यांना शेती नाहीये अशांना या जागेचा वापर हा जनावरं चारण्यासाठी व्हावा हा उद्देशच आता कुठेतरी बाजूला राहताना दिसतोय। तेव्हा गायरान जमिनीवरील झालेल्या जागेवरती अतिक्रमण झालं असेल तर त्या संबंधीची जी तक्रार आहे ती संबंधित तहसीलदार यांच्याकडे तुम्हाला करता येते। याची प्रत्येकी एक प्रत ही उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना रजिस्टर पोस्टाने तुम्हाला पाठवावी लागते। नंतर तहसीलदार यांनी कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन असतो, यावेळी रीतसर तक्रार दाखल करता येते। जिल्हाधिकारी बाबत उपविभागीय अधिकारी यास चौकशी करण्याचे आदेश देऊ शकतील। तेव्हा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल। तेव्हा ही जी केलेली कारवाई आहे ती कारवाई समाधानकारक न वाटल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात लोकपाल लोकायुक्त महाराष्ट्र सरकार यांच्याकडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता। तेव्हा याचा जो पत्ता आहे तो पत्ता आहे लोकपाल लोकायुक्त महाराष्ट्र सरकार, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई 400032 इथे तुम्ही याचा तक्रार अर्ज पाठवू शकता। तेव्हा तुमच्या सातबारावरती जर असा काही शेरा असेल तर तो कधी आणि कोणत्या कारणास्तव मारला गेलेला आहे, कोणत्या पुनर्वसनासाठी राखीव किंवा शासन सेरा याबाबतची माहिती संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली तुम्हाला मागवता येईल। ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।